हॅलो फ्रेंड, नागपूरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि काल तुम्ही बघितलं होतं व्हिडिओ की आपण नागपूरला आलो होतो आणि रात्री 12 वाजता आपण हे हॉटेल घेतलं होतं, एअरपोर्ट रिलॅक्स इन. आणि हॉटेलची सर्विस तशी चांगली होती. आता आम्ही निघालो आहे नागपूर फिरायला आणि आता आमची गाडी पण तयार आहे. ही बघा गाडी तयार, अपिक्या तयार आणि गाडीमध्ये थोडं सामान भरायचं चालू आहे. आज बघू आपण व्हिडिओमध्ये काय काय बघणार आहोत नागपूरमध्ये आणि आपल्याला काय काय आवडतं आणि आमच्यासोबत तुम्हाला सुद्धा दाखवणार. फायनली आपण हॉटेलला बाय बाय करतोय. हे होतं हॉटेल आणि आपण आता पुढच्या प्रवासाला निघतोय. फायनली आपण नागपूरमध्ये आता फिरायला निघलो आहे आणि पहिलाच आपला टुरिस्ट स्पॉट आहे दीक्षाभूमी. दीक्षाभूमी ही आपली मुक्तिभूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा इथे घेतली होती. तर आपण पण बघूया जाऊन. तुम्ही रस्त्यावर जर एक गोष्ट नोटीस केली तर रस्त्यावर थोडा कुठेही तुम्हाला कचरा सापडणार नाही. एकदम क्लीन सिटी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा इथे घेतली होती. आणि ही जी दीक्षाभूमीचा जो तुम्हाला विहार दिसतोय, हे 1989ला याचं बांधकाम सुरू झालं होतं. एंट्रन्सलाच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती. सुरुवात मित्रांनो बरीच गर्दी आहे इकडे आणि आपण बघू शकता की हा आपला विहाराचा दीक्षाभूमीचा एंट्रन्स आहे आणि ह्या एंट्रन्सवर एक प्रवेशद्वार आहे. या असे प्रवेशद्वार सम्राट अशोकाच्या काळामध्ये असायचे आणि व्यवस्थित जर तुम्ही लक्ष दिला तर त्याच्यावर हत्ती, घोडे आणि ही राजमुद्रा पण वरती आहे आणि त्याच्या मागे अशोक चक्र आहे. खूप छान असं एंट्रन्स केलं आहे आणि आपण बघाल की बौद्ध धम्मातले जेवढे स्तूप आहेत हे जवळजवळ सारखेच असतात. तर बघूया आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला मिळतो की नाही. जर आपल्याला व्हिडिओ काढायला मिळाला तर आतमधलं पण तुम्हाला दाखवतो. जसं आपण आतमध्ये एंट्री करतो, एंट्रीला रमाबाईंचं स्टॅच्यू लावलेलं आहे. ही जी मूर्ती बघितली तुम्ही, ही सम्राट अशोकाची मूर्ती आहे आणि सम्राट अशोकाने पूर्ण भारतभर बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर सम्राट अशोकाची पहिल्यांदाच मी मूर्ती अशी बघतोय. सुंदर. आपले सर्व मेंबर आता मेडिटेशनसाठी बसलेले आहेत आणि एका गायकाने सांगितलेलंच आहे, मनाच्या शांतीसाठी जा बुद्धाच्या नागपुरात. आणि बुद्धाच्या नागपुरात आम्ही आलेलो आहोत. पंचशील त्रिशरण चालू आहे. चलो आता आपण फायनली अभिवादन करून निघालो आहे आणि आपण आता दुसरा प्लेस पाहायला जाणार आहोत. तर आपण दीक्षाभूमी आता सोडत आहोत. विहाराच्या उजव्या साईडला एक महाबोधीचं झाड. चलो फायनली आपण दीक्षाभूमीला बाय बाय करतोय. मी नागपूरला मुघल दरबार हॉटेलमध्ये आलो होतो. तर मुघल दरबारमध्ये आम्ही कोल्हापुरी चिकन मागवलं होतं, रोटी मागवलं होतं आणि लहान मुलांसाठी दाल तडका मागवलं होतं. चिकन आणि रोटी ठीकठाक होती, पण जो दाल तडका जो आहे हा एकदम आंबलेला त्यांनी दिला आणि त्याच्या संदर्भात आम्ही फूड इन्स्पेक्टरला थोडी कंप्लेंट केलेली आहे आणि आता थोड्या वेळात पोलीससुद्धा येत आहेत. तर आपण पोलिसांना बोलवलं आहे आणि आता बघूया. आणि त्या मॅडमचा पण कॉल चालू आहे की तुम्ही पोलिसांना नका बोलवू, काहीतरी कॉम्प्रोमाइज करा. पण आपण त्यांना सांगितलं आहे की तुम्ही स्वतः या, तुम्ही या दाल खिचड्याची टेस्ट करा. इथून पहिली मेट्रो दिसली आपल्याला नागपूरची. चर्च दिसला एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर. अच्छा, चलो मित्रांनो फायनली आपण लग्नाच्या डेस्टिनेशनवर आलेलो आहोत आणि हॉल तर खूप भारी दिसतोय. हा डेकोरेशन खूप छान. मित्रांनो आपलं सहजच लक्ष गेलं गाडीवर आणि तुम्ही बघू शकता येताना रात्री प्रवासात किती पाखरांचा बळी गेलाय बघा.
बघा इथे हल्दी सेरेमनी चालू आहे आणि एकदा मला वाटतं नवरा आणि नवरी एकत्रच रित्या हळदी लागते अशी पद्धत असावी. प्रत्येक प्रांतातली प्रत्येक पद्धत वेगवेगळी असते आणि खूप छान असं डेकोरेशन केलंय. चलो दुल्हा और दुल्हन की एंट्री हो रही है, ग्रैंड एंट्री. चलो फायनली जेवणाची आपण सुरुवात केलेली आहे आणि आपण बघू तवा मटन. अतिशय सुंदर असा संगीतचा प्रोग्राम चालू आहे. बॅक टू बॅक भारी भारी परफॉर्मन्स यायला लागले. संगीताचा प्रोग्राम एकदम छान चालू आहे, एकदम ग्रँड सेलिब्रेशन चालू आहे. सो बडकर एक कपलने परफॉर्मन्स दिलेत. चलो फायनली इंडिव्हिज्युअल डान्स संपून आता हळदी डान्स सुरू झालेला आहे आणि डीजेच्या तालावर बघा किती मजा मारतात लोक. ऍक्च्युली याच वेळेची लोक वाट बघत होती. पाहुण्यांना बसायला किती छान व्यवस्था केली बघा.